जेणेकरून आपल्याला कुठलीही सगळं हे कार्य सुरळीत व्हावं म्हणून. आणि कोकणातलं पाणी म्हणजे शाळेचं पाणी आणि कोकणातल्या विहिरीचं पाणी हे सेम आहे. आपण हे साफसफाई केल्यामुळे झरे मोकळे होतात आणि पाण्यामध्ये वाढ होते. रिस्क आहे, एकदम टोटल रिस्क आहे. आता वेदात पण गेल्या खाली. पंप चालू झालेला आहे. शेवटच्या 15 मिनिटात ही कामगिरी झाली. हा 5वा तिकडा. अतिशय महत्त्वाची गोष्ट, ही कन्सेप्ट किती जणांना माहीत असेल आणि मी त्याची ट्राय केली आणि ती मला तरी वाटतं की 100% सक्सेस आहे. आणि हा आमचा प्लॉट आहे 4.5 एकरचा. याला आम्ही नारपाळ म्हणतो. लहानपणापासून हे आमचं आवडतं केलं आणि हा आमचा नारपाळचा आवडता आंबा. नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या कोकणातल्या ॲक्टिव्हिटीचा आजचा कार्यक्रम असणार आहे तो आहे ही जी मागे जी विहीर दिसते ती विहीर आपल्याला उपसायची आहे. कोकणामध्ये मे महिन्याच्या अखेरीस ही विहीर का उपसावी लागते तर त्याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओमधनं आज मिळणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. आपण आता नदीच्या बाजूची आता विहीर साफ करतोय, तर आता कुठल्या अडीअडचणी येऊ नये किंवा काही अपघात होऊ नये म्हणून ही आपली एक प्रथा आहे. वाडवडिलांनी आपल्याला एक पूर्वजांनी आपल्याला एक पायंडा घालून दिलेला आहे. ती अंधश्रद्धा असो किंवा श्रद्धा असो, पण आपण त्या ह्याने चालतोय अजूनपर्यंत. तर हे नारळ आहे, हळद, पिंजर, डाळ आणि तांदूळ आणि ही काजळ, अशी ही पद्धत आहे कोकणामध्ये. राखण देतो त्यावेळेला पण किंवा अशा गोष्टी आपण जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला, जेणेकरून आपल्याला कुठलीही सगळं हे कार्य सुरळीत व्हावं म्हणून. म्हणजे हा जागेचा मालक, जलदेवता आणि इथले जे काय कोणी असतील हे पूर्वज, त्यांना स्मरून आपण हे सांगतो की इथलं आपलं जे काय काम चाललं आहे ते सुरळीत पाडून द्या म्हणून. म्हणून हे आपण त्यांचे याला आपण वगमान म्हणतो. म्हणजे हे त्यांचं फुलाची पाकळी आपल्याकडनंही त्यांना प्रदान केलेली असे समजून. मग आता आपण ही विहीर साधारण किती वर्षानंतर उपसतोय? ही विहीर आता आपली बरीच वर्ष झाली, आपल्याला 4-5 वर्षानंतर आपण ही विहीर उपसतोय. ॲक्च्युली पाणी म्हणजे जीवन आणि कोकणातलं पाणी म्हणजे शाळेचं पाणी आणि कोकणातल्या विहिरीचं पाणी हे सेम आहे असं मला तरी वाटतं. आणि पाणी आपण विहिरी उपसतो याचं कारण म्हणजे काय, आजूबाजूला झाडी दिसते, झाडांची पानं किंवा विहिरीमध्ये असं गवत वगैरे रुजतं, ते सगळं खाली पडतं आणि पिण्याचं पाणी असतं. त्याच्यामुळे पूर्वपरंपरा आपल्याकडे कोकणातली प्रथा आहे की जेव्हा पावसाला सुरुवात होते आणि विहिरीचं पाणी झरे कमी होतात त्यावेळेला आपण विहीर उपसतो. जेणेकरून झरे कमी का होतात त्यावेळेला विहीर उपसण्याचं कारण म्हणजे काय, झरे जर जास्त असतील तर विहीर उपसणं आटोक्यात येत नाही. आता ही आपली विहीर आहे, त्याला आता आपण जवळजवळ 6-6.5 पंप चालू केलेला आहे. 5 HP पंप आहे आणि आता विहीर जवळजवळ एक 5 ते 6 फूट खाली गेलेली आहे. अजून विहीर तेवढीच खाली जाणार आहे. म्हणजे बघा, याचा अंदाज येईल तुम्हाला की पाणी कमी करण्यासाठी आपल्याला म्हणजे मेच्या एंडिंगला आपण ही विहीर साफ करण्याचं कोकणामधला एक पद्धत आहे. आणि विहीर साफ केल्यानंतर आपण साफसूफ केल्यानंतर आपल्याला वर्षभर पाणी आपण त्या विहिरीचं पाणी पित असतो. त्याच्यामुळे आपल्याला ते चांगलं पाणी मिळावं ह्या दृष्टीने आपण ही साफसफाई करतो. हां, आता ही आपण विहीर बघितलेली आणि विहिरीचं उपसण्याचं आपल्याला कारण तुम्हाला समजलं. आणि जेणेकरून काय होतं माहिती आहे का, आपण विहीर उपसली तर हे खडक आहेत, कातळ याला आपण म्हणतो, ते बघा तुम्हाला ते दगडातून कातळातून झरे पाण्याचे दिसतात ते बघा साईडने सगळे. ते काय होते, हे झरे दूरवरून येत असतात. जेव्हा आपण विहीर खोदतो हे झरे कुठून येतात, लांबून येत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या मार्गातली जी माती वगैरे असते ती ते पुढे फ्लोने घेऊन येतात. आणि आता तुम्हाला नंतर समजेल की विहिरीच्या बाजूला किती चिखल असेल तो. आपण जेव्हा विहीर खोदली होती आणि नंतर आपण दरवर्षी साफ करतो तेव्हा सगळा चिखल आपण काढतो. पण हा आता परत तुम्हाला चिखल दिसेल, साईडने सगळा चिखल दिसेल. तो चिखल झऱ्याचा जो फ्लो असतो त्या ते सगळे माती आतली जी आहे त्यांच्या फ्लोच्या मार्गामध्ये येणार आहे ती सगळी विहिरीमध्ये घेऊन येतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, झरे मोकळे होतात. आपण ही साफसफाई केल्यामुळे झरे मोकळे होतात आणि पाण्यामध्ये वाढ होते. तर रिफ्रेशमेंट मिळते पाण्यामध्ये. फिल्ट्रेशन मध्ये पण चांगली मदत होते या गोष्टीने. प्रत्येक वाडीत ही विहीर असते, प्रत्येक वाडीमध्ये. आणि ती लोक मुंबईची, ह्याच्या अगोदर आम्ही लहान होतो त्यावेळेला प्रत्येक वाडीत मधली लोक मुंबईची येणारी आणि गावची ही मिळून ही विहीर साफ करायची सगळीजण. आणि ती एक मजा वेगळीच असते विहीर साफ करण्याची. बरेच जण असतात, पुरुष मंडळी. आणि त्यावेळेला पंप वगैरे नव्हते पूर्वीच्या काळी, पण आता मड पंप आले, पाणी उपसण्याचं काम सोपं झालं.
पण पूर्वी गडी म्हणजे पुरुष मंडळी आणि मुलं वगैरे त्या विहीर उपसायचं म्हटलं की एक जरा उत्साह असायचा. मग बादल्याने वगैरे बादल्यांना रशी बांधून वगैरे त्याला पाणी आधी पहिलं उपसणं, त्याच्यानंतर चिखल काढणं फार कष्टाचं काम होतं. पण आता या आधुनिक पद्धतीमुळे पंप वगैरे आले त्याच्यामुळे काम सोपं झालेलं आहे. पण त्यावेळेला पण एवढं कष्टाचं काम असताना पण आनंद होता विहीर साफ करण्यात आणि एक मजा होती वाडीमध्ये. वाडीतली सगळी लोक एकत्र यायची म्हणजे तो सगळ्यांचं गेट टुगेदर विहीर सुद्धा साफ व्हायचं. करायचे, आज विहीर साफ करायचे असं एक त्यावेळेला हे असायचं. आणि सगळे मिळून वाडीतली विहीर साफ करायची आणि ते गणपतीला, दसऱ्याला, शिमग्याला म्हणजे जेव्हा जेव्हा लोक येतील तेव्हा त्या विहिरीतलं पाणी वापरायचं. ते बघा ही जी हा जो ओलावा दिसतो ना इथपर्यंत तर पातळी होती आणि काही मिनिटातच आहे ना ते 6 फुटाच्या वरती गेले ही पातळी. म्हणजे आता म्हणजे मेची आता ही 30 तारीख आली, मेची 30 तारीख आली, 15 फूट पाणी म्हणजे 12-13 फूट पाणी आहे विहिरीमध्ये. आणि पंप किती HP चा आहे पंप 5 HP चा. एकदम पटपट काम होते. आणि आता हे पाणी आपण डिस्कार्ड कुठे करतो आपण आपल्या बागेला पाणी वापरतो. चल जाऊया आपण बघूया. हा ते आपण आता विहीर उपसणार आहोत. तर आपण आता हे सगळे चिपळूणचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, कदम साहेब म्हणून. यांचं गाव ठेरव, पण यांचा बिझनेस आहे विहीर साफ करणं आणि आपल्या इमारतीच्या टाक्या असतात टँक त्या साफ करून देणं. जर कोणाला काय विहीर साफ करायची असेल कोकणातल्या विहिरी, आपल्या चिपळूण एरियातल्या किंवा संगमेश्वर पट्ट्यातल्या एरियातल्या जर विहिरी साफ करायच्या असतील तर त्यांनी कदम साहेबांना नक्की कॉन्टॅक्ट करावं. आणि त्यांचे बघा आता सगळे मड पंप, त्यांचं हे बादल्या, पाईप बीप सगळं त्यांचं सगळं सामान असतं रेडी सेट आहे त्यांचा आणि हेच काम त्यांचं आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर कदम साहेबांना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहेबांचा नंबर दिलेला आहे. सर राहायला कुठे आपण? चिपळूणला. अच्छा चिपळूणला का? म्हणजे हे किती वर्ष झाली साधारण हे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतात? 2004 पासून. अच्छा म्हणजे बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. जवळजवळ 22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आजच्या तारखेपर्यंत. तर आता आपण आपल्या घराकडे आलो आहोत आणि खालती जो आपण प्रकार बघितला की विहिरीचं पाणी उपसतंय ते पाणी बघा इथे. आणि हे आता पाणी आपल्याला हे उपसायचं आहे. तर आता हेच पाणी आहे ना इथे बघा ह्या बागेत जाते पाणी. हे बघा इथे बघा सगळं पाणी भरलंय बघा. हळूहळू हे सगळं भरणार आहे म्हणजे हे आपल्या बागेला पाणी जाईल. आणि थोड्या वेळानंतर हे आपण डिस्कनेक्ट करून तिकडे सुद्धा एक बाग आहे त्या बागेला हे पाणी डायव्हर्ट करायचं आहे आपल्याला. तरी बघा ही विहीर आहे ना बऱ्यापैकी रिकामी झाली आहे. थोडंसंच बाकी आहे आणि याच्यानंतर आपल्याला मडपंप लावायचा आहे आणि त्या सक्शननी आहे ना खालती जो काय गाळ असेल ना तो सगळा खेचला जाईल. स्पीडनी कमी होते पटकन एकदम लगेच कमी झालं. बघा ना इथे खेकडे वगैरे दिसायला लागलेत बघ. खेकडे इथे कोपऱ्याला खेकडे आहेत. हा इथे होता, इथे एक होता. हा पुढे हा बाबा इथे झूम करून पण दिसणार नाही आपल्याला, नंतर दिसणार आहेत सगळे. ही बघा ही शिडी जाते आणि या शिडीच्या साहाय्याने हे सगळे आता खालती उतरणार आहेत. हा आधी पहिले गवताची साफसफाई करायची आपल्याला. जसं की मी तुम्हाला सांगितलं की पहिले ही प्रोसिजर असताना ही गवत साफ करण्याची. तर हे बघा हे दादा उतरले तिथे शिडीच्या साह्याने आणि हे पहिले गवत साफ करणार आहेत. तेव्हा सेफ्टी हार्नेस पण लावले ना आपण, हार्नेस लावलं आहे. आणि हे बघा त्या शिडीच्या साह्याने उतरायचं. आणि खूप अनुभव लागतो मित्रांनो ही सगळी कामं करण्यासाठी. खूप मेहनतीचं काम आहे, खूप कष्टाचं काम आहे. डिटेल क्लिनिंग होणार आहे या विहिरीची. आणि मग हार्नेस बघा इथे, हार्नेसची रोप बघा इथे सगळी पकडून ठेवली इथे. बघा ही टेक्निक वापरतात म्हणजे ह्या शिडीला आहे ना, शिडीवरती एका माणसाने आहे ना उभं राहायचं आणि हे बघा ही अशी शिडी आली आहे आणि हे बघा आणि हे डिटेल क्लिनिंग केलं. सगळं जे काय रान वाढलेलं ना इथे ते सगळं डिटेल क्लीन झालं आणि हे बघा आता एवढंच उरलंय.
रिस्क आहे एकदम टोटल रिस्क आहे. बघा पाणी आटलेलं आहे. डेअरिंग बघा, गट्स. सावकाश रे, हार्नेस घाल ना. नाही झाली, फिक्स झाली आता. काय नाही बघ. पस्तीस फूट खोल उतरलेलो होता आपण. हिशोब आता वेदांत पण गेला खाली. वंडर बॉय वेदांत. बघा हे सगळं गवत जे पडलंय ना इथे, या भिंतींना लागलेलं गवत जे आहे ना, ते आता सगळं एकत्र करतायत. म्हणजे पाण्याच्या सरफेसवरती आहे ना अलगद हात फिरवायचा. म्हणजे हे सगळं एकत्र होणार आणि एकदाच हे सगळं वर आणलं जाईल. तर मित्रांनो, हा मड पंप आहे, मड सक्शन पंप. सगळी आतमधली रेत माती जी आहे, जो गाळ जो आहे, तो या पंपद्वारे खेचला जाईल. पाण्यावरती तरंगत होती ना ही, इथून काढलेली, इथून जी काढलेली गवत पाण्यात पडलेलं. आणि ते बघा झालं चालू. आला आहे बघा, पंप चालू झालेला आहे. सगळा स्लज बाहेर निघेल बघा या पाईप मधनं. म्हणता ना किती कमी झाली बघा पातळी. ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त झालं कमी. हे 15 मिनिटात फक्त, शेवटच्या 15 मिनिटात ही कामगिरी झाली. शेवटी वेदांतनी, द वंडर बॉय वेदांत यांनी खेकडा पकडलेलाच आहे. दाखव रे. प्रोसेस बघा, इथे ही मशीन आहे, हाय पॉवरची मशीन आहे आणि हिला 2 आउटलेट दिलेत. आता ह्या आउटलेटनी काय होतंय की या ज्या विहिरीच्या भिंती आहेत ना, त्याच्यावरती फोर्सनी पाणी टाकायचं आणि त्याच्यातला जो चिखल जो असतो तो सगळा धुतला जातो आणि तो एका मध्यभागी येणार आहे खाली. आणि सेकंड आउटलेट आहे तिकडे, की हे जे पाणी आहे त्याला सक्शन होते आणि हे बघा पाणी इथे डिस्कार्ड होते. हे बघा इथे. आबा मित्रांनो, आज 4था खेकडा मिळाला आहे वेदांतला. प्रणवचं टी शर्ट घातलं वेदांतनी. अजून एक खेकडा मिळाला. जशी जशी पाण्याची पातळी कमी होत चालली आहे ना, हा 5वा खेकडा. चिखल जाम आहे या साईडला. घरी दाखव, त्या साईडचे ह्या साईडचे कशाला प्लास्टिक पिशवी. आता आपण विहीर पूर्ण साफ केलेली आहे. खाली बघा, एक थोडासा फक्त एक राहिला आहे भाग आणि त्यातले मासे
बकेटमधून वरती दिलेलं आहे आणि ते आता पाणी परत साठल्यानंतर आपण पूर्ण साफ झाल्यानंतर परत त्याच्यात सोडणार, जेणेकरून आपल्याला पावसाची किंवा उन्हाची जी काही घाण होते, शेवाळ म्हणा काय म्हणा, ते बेडूक आणि मासे साफ करतात, त्याच्यामुळे पाणी स्वच्छ राहतं. अतिशय महत्त्वाची गोष्ट, ही कन्सेप्ट किती जणांना माहीत असेल किंवा माया नसेल काही कल्पना नाही, पण मी एक पण व्हॉट्सअपला ही मेसेज फिरत होता आणि मी त्याची एक ट्राय केली आणि ती मला तरी वाटतं की 100% सक्सेस आहे. ह्या विहिरीला शेवाळ आणि घाण पकडत होती आणि पावसाची ह्याला उपसा नव्हता. म्हणजे आता उन्हाळ्याचा म्हणजे जवळजवळ जानेवारी फेब्रुवारी नोव्हेंबर डिसेंबरपासून विहिरीला उपसा असतो, म्हणजे बागेला पाणी चालू किंवा घराकडे पाणी चालू असतं. पण पावसाच्या दिवसामध्ये पाणी आम्ही वापरत नाही, घराकडे नळ आहेत, त्याच्यामुळे त्या नळाचं पाणी वापरल्यामुळे विहिरीला शेवाळ वगैरे पकडते. व्हॉट्सअपला मी एक मेसेज बघितले होते 2-4 वेळा की जांभूळचा तुकडा किंवा जांभळाचा ओंडका आपण पाण्यामध्ये टाकला, सेफ्टी आपलं जे टाकी असते पाण्याची त्याच्यामध्ये पण जांभळाचा तुकडा टाकला तर जांभूळाचा तुकडा हा पाणी शुद्धीकरण करतो, पाणी कधी खराब होत नाही. आणि त्याच्यामुळे हे बघा, हे तुम्हाला 3 ओंडके दिसतील, 1, 2 आणि 3, 2 फुटाचे 3 ओंडके आहेत. हा बकेटचे इथे काय आणि इथे 2 उभे केलेले, इथे 2 आहेत. हां, आणि बकेटकडे हे 3 ओंडके आम्ही एक 2 वर्षापूर्वी विहिरीत टाकले होते जांभळाचे ओले, ते आता सुकलेले आहेत आणि खाली बुडून राहतं, पाणी शुद्ध राहतं आणि पाण्याला शेवाळ बिवाळ अजून काही पकडलेली नाही. तर तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. मी असं वाचलेलं आहे की आपल्या ज्या सेफ्टी आपल्या टाक्या असतात पाण्याच्या घरात घरगुती, त्याच्यामध्ये पण जांभळाचा छोटासा तुकडा टाकला तरी चालतो, पाणी शुद्ध होतं. आणि मला चांगला अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही पण वापरून बघा तुम्हाला काय कसा अनुभव येतो तो. मेची 30 तारीख आलेली आहे, पाऊस पडायला एक 2-4 दिवस, एक भारी आठवडा शिल्लक आहे आणि विहिरीला तुम्ही झरे बघू शकता. अर्ध म्हणजे विहिरीचा पूर्ण अर्धा भाग हा झऱ्यानेच व्यापलेला आहे. आता आपली विहीर साफ करून झालेली आहे आणि आता आपण घराकडे निघालेलो आहोत आणि आता आपण रस्त्याने नाही जातो, डांबरी रोडने, आपण आता या पायवाटेने जातो, शॉर्टकट आहे. आणि विहीर आणि घराचं अंतर जवळजवळ अर्धा किलोमीटर आहे आपल्याला आणि आपण पायवाटेने आपण जात आहोत, त्याच्यामुळे आपल्याला ही सगळी झाडझुडपं आणि एक दिसत आहेत. विहीर साफ करण्याचं आपल्याला पद्धत आणि आपण विहीर का साफ करतो हे आपल्याला सकाळी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तुमच्याकडे पण जर विहीर असतील तर साफ करून घ्या आणि शुद्ध पाण्याचा आणि निर्मळ पाण्याचा तुम्ही आस्वाद घ्या. त्यानिमित्ताने काय होतं माहिती आहे काय की वाडीचा एकोपा आपल्याला दिसण्यात येतो. सार्वजनिक विहीर असेल, ही स्वतःची आता ही माझी आहे, त्याच्यामुळे आता आम्ही वन मॅन शो, पण वाडीतली बरीच लोक आली, लोक बरीच येऊन गेली. पण कसं असतं, सार्वजनिक जी विहीर असते वाडीची, ती जेव्हा आपण साफ करतो ना, ती साफ करण्यात मजा आवरत असते. तर तुमची पण वाडीतली सार्वजनिक विहीर असेल तर तुम्ही गावची विहीर तुमची वाडीची साफ करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला पाणी स्वच्छ मिळेल वर्षभर 12 महिने. आपण जे हे पायवाटेने आलो ना, आपण ही बघा, ही पायवाट, हे आमचं नाळपाळ आणि तिथेच आपली विहीर आहे आणि आपण पायवाटेने आलो, आपण रोडने गेलो नाही. आणि हा आमचा प्लॉट आहे 4.5 एकरचा, ह्याला आम्ही नाळपाळ म्हणतो. लहानपणापासून हे आमचं आवडतं शेत आहे आणि आता शेती सगळी इथे भात शेती असायची, पण मॅनपॉवरच्या आणि कालांतराने क्लायमेटच्या याच्यामुळे आम्ही शेती सोडून टाकलेली. आता गुरांसाठी चरण्यासाठीच आहे जागा आणि हा आमचा नालपालचा आवडता आंबा. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? छान ना? व्हिडिओ जर काय आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमची ही विहीर साफ करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा.